अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं. संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप. 7 जणांवर गुन्हा दाखल. तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक करण्यात आला. सध्या पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित. माझ्यावरील हल्ला भाजपा पुरस्कृत. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा सरकारवर आरोप. विधेयक न वाचता विरोधक जे आहेत ते करणाऱ्यांनी आधी ते वाचावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा. संविधानाला न मानणाऱ्या शक्तींविरोधात कारवाईसाठी हे विधेयक असल्याचंही भाष्य. एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, तरीही फोडाफोडी करतात. नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं. फडणवीस शिंदेंबाबतचा संभ्रम राज ठाकरेच दूर करतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून साथ. मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. युतीचा आघाडीचा निर्णय निवडणुकीच्या वेळी होईल. आतापर्यंत एकट्यानं लढलो, यापुढेही वेळ आली तर एकट्यानं लढण्याची तयारी. ठाकरे सेनेसोबतच्या युतीवरती मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. कोर्टात ऑनलाईन सबमिशन दाखल. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड. मोदी यांनी फडणवीसांकडून निकमांना शुभेच्छा. तर मागून आलेल्यांना भाजपात संधी. वर्षा गायकवाडांची टीका.